खरोखर काही गोष्टी असतात त्याच्यावरती लक्ष केंद्रित करावं लागतं, स्वतःसाठी वेळ देणं पण फार गरजेचं असतं. जाऊया मॅचकडे. अर्थातच या ठिकाणी एक बिग फाईट आपल्या भेटीला जरूर आली आहे. सलामीची जोडी मैदानात टॉस जिंकला तो मात्र जय हनुमान रीस संघाने स्वीकारले फिल्डिंग आणि बॅटिंगला इन्व्हाइट केलाय श्री 11 जयशंकर सांदई टीमला. सलामीची जोडी आपण पाहतो, एकीकडे मंगेश तर दुसरीकडे नॉन स्ट्रायकर एंड वरती आतिश, तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज यावेळी पाहायला मिळतोय अर्थातच मनीष कुकांबे. सुरुवात केली होती षटकाची, स्पीड अप करा, टायमिंग लागलं गेलं याची नोंद घ्या आपण. 3:40 चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न मंगेशच्या माध्यमातून 4 षटकांसाठी हा सामना आपण पाहतोय. परंतु या क्षणी तुम्ही विचार करायला गेलं आज आयोजकांच्या दिलेरीची दाद जरूर देईल, कारण इतकं सुसज्ज नीटनेटकं आयोजन, कारण चिंचवलीकरांचा इतिहास बराच काही सांगून जातो. पहिल्या वर्षाची जी स्पर्धा होती ना भूतो ना भविष्याती, ही स्पर्धा विस्मरणात कधी जाणार नाही. त्रिफलाची दांडी गोल मधली यष्टी उडवली आहे, परतावं लागेल ते मात्र मंगेशच्या बॅटरला जबरदस्त मोठा हादरा लागलाय तो आता श्री 11 जयशंकर चांदई टीमला. कमांड डीजे
आतापर्यंत चिराग नावाचे वादळ आहे. खरं म्हणायला गेलं तर अनेक सामने निवेदित केलाड आहे, परंतु एकीकडे पाहायला गेलं तर आम्हाला सुद्धा अगदी समालोचनात मार्गस्थ राहणार आहे त्याचे पिताश्री आहेत संजयजी कोलंबे. आणि आज मात्र मैदानावरती अगदी त्यांच्या डोळ्यासमोर हा मुलगा खेळ साकारतोय. म्हणजे विचार करा, घडवण्यामागे फार काही असतं. असं म्हटलं जातं की मातीचा घडवण्यासाठी कुंभाराची मेहनत महत्वाची असते, परंतु बालपणातच कडू पाजलं आणि त्याच्यानंतर ते अगदी क्रिकेटच्या मैदानावरती उतरवलंय. चिराग नावाचं हे वादळ आपण पाहतोय. व्हॉट अ बॅटिंग लाईन अफलातून. यावेळी मात्र मोठी फटके चिरागच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक 2 सिक्सर आहेत. मागाचा सामना उमरोलीच्या विरोधात गाजवला होता तो मात्र मुकेश बॅटरने, परंतु इथे चिराग गाजवतोय. हे 2 षटकार फार महत्व देऊन जात आहेत त्या सामन्यामध्ये. बॅक टू बॅक 2 षटकार आले. टोटल मात्र पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले अद्याप पर्यंत 20 या आकड्यावरती. आणि अद्याप विचार करायला गेला तर चिराग ज्याच्या बॅट मधून 7 बॉल आणि 19 धावा धावफलकावरती वैयक्तिक लागल्यात. संघाची धावसंख्या आहे ती 20 मात्र. 400 जमा झाले त्यात शंका नाहीये, परंतु इथे जर षटकार आला तर आणखी या ठिकाणी पैसे 1000 रुपये जमा होतील, ते मात्र मोहनजी दस यांचे. चांगला फटका, यावेळी फटका सजवलाय. चौफेर फटकेबाजी. व्हॉट अ बॅटिंग लाईन. या घेतील 4 धावा आणि याच 4 धावींच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय. चौकारासाठी सुद्धा मोहनजी दस यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज. क्या बात आहे, जबरदस्त. हे खरं आहे, कारण एखादा कुठेतरी मार्गदर्शक असणं फार गरजेचं आहे. आणि आपल्या खेळाडूला कुठे उचलायचं आणि कुठे खाली नेऊन ठेवायचं हे ज्याला माहित आहे. मी म्हणेल मोहन दास फार चांगलं कार्य केलंय, कारण इथे काळाची गरज होती. पहिल्या षटकामध्ये जी आशा नव्हती त्या धावा मात्र धावफलकावरती होत्या आणि त्याच्यानंतर मात्र चिरागने या 3 बॉल मध्ये तब्बल धावफलकावरती 16 धावा आणल्यात. म्हणजे विचार करा, पहिल्या षटकात फक्त 8 धावा होत्या आणि 3 बॉल मध्ये आल्यात 16 धावा. आता सध्या संदीप या गोलंदाजाला अगदी रात्रीचे तारे दिवसा दाखवायला सुरुवात केली आहे. परंतु पाहूयात, अजूनही 3 बॉल या गोलंदाजीचे शिल्लक आहेत. म्हणजे अजून बराच क्रिकेट चिरागला मैदानात दाखवायचा आहे. चांगला फटका, जागा बनवली, फटका सजवलाय. व्हॉट अ बॅटिंग लाईन. आता मात्र खरोखर आहे शांताराम कोलंबे, सागर कोलंबे, नक्की आम्हाला सुद्धा आता सांगण्याची वेळ आली आहे. तुमच्या रिटायरमेंटची जरूर गरज आहे आता, कारण इतका चांगला दैदिप्यमान खेळ मैदानात चिरागच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अफलातून. कारण हे हास्यास्पद नाहीये. अगदी मी म्हटलं ना की ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास तोच क्षण मात्र गोड करतोय. अगदी मी म्हणेल चांगली बॅटिंग लाईन मैदानावरती आणले. तारणहार ठरलाय. मगाशी आम्ही मुकेशचं कौतुक जरूर केलंय, इतके चांगले फटके होते, परंतु यावेळी फटक्यांची आतिषबाजी कशी करावी हे मात्र संदीपला दाखवून दिलंय मैदानात. व्हॉट अ बॅटिंग लाईन. चिराग नावाचं हे वादळ सध्या मैदानावरती आहे. 9 बॉल 29 धावा संख्येची रणझुंजार केली सध्या मैदानात साकारतोय. टॉस गमावला होता आणि अशा परिस्थितीत प्रेशर क्रिएट झालं होतं ते मात्र जयशंकर चांदे टीम वरती. टोटल संघाची धावसंख्या 30, चिरागच्या वैयक्तिक 29 धावा. एकच नोची धाव एक्स्ट्रा मध्ये आली आहे. पोलर लेंथ यावेळी आणि इथे सुद्धा येतोय 1 बाउंस चौकार. व्हॉट अ बॅटिंग लाईन. मित्रांनो, टाळ्या तर झाल्याच पाहिजेत. साईशा प्रथमेश कोलंबे यांच्याकडून चिरागच्या बॅटिंग लाईनला तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज जमा झालंय. व्हॉट अ बॅटिंग. पैसे जमा झाले, त्यात काही शंका नाही दादा. संदीप बोराडे त्या गोष्टी सोडत नाहीत. प्लेअर फार महत्वाचा आहे माझ्यासाठी. आणि आता तर काय लाईव्हची सुविधा आहे, त्यामुळे रिटर्न चेक केला जाऊ शकतं. काही टेन्शन घेऊ नका, सगळं तुमच्यापर्यंत सपोर्ट होईल. चांगला फटका यावेळी. इथे मात्र काय करताय मोहनजी दस साहेब. षटकार हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. मगाची हुकली मी म्हणेल, परंतु आता इथे कंप्लीट झाली आहे. व्हॉट अ बॅटिंग लाईन. अफलातून जबरदस्त बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते.
फटके माफी असावी, कारण इथे आलेत 2 चौकार आणि 4 षटकार. काय बॅटिंग साकारल्या. भल्या भल्यांना पाणी पाजणारा गोलंदाज संदीप, त्याच्यावरती वार झालेत आणि अक्षरशः तुफानी हल्ला चढवला तो चिरागने. आणि टोटल जर या षटकाचा विचार करायला गेला तर या ठिकाणी तू सध्या हे ठेव रे तसंच. हा ते नंतर बोल. हे ठेव. चार षटकार आणि 2 चौकार्या षटकामध्ये आलेत. तब्बल 32 धावा. अद्यापपर्यंत सगळ्यात मी म्हणेल तिसरं महागडं षटक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवशी 32 आलं होतं, आजच्या दिवसात सुद्धा 32 धावा अक्षय लोंगलेने खर्च केल्या, ते याच रिस संघाच्या विरोधात. परंतु आता या क्षणी याच रिस संघाचा गोलंदाज संदीपने खर्च केला त्या 32 धावा चांदईच्या विरोधात. समोर पुन्हा एकदा बॅटर आपण पाहतोय अतिश. संधी मिळाली नव्हती अतिशला. 40 धावा धावफलकावरती आहेत. चांगला फटका अतिशच्या बॅट मधून सुद्धा येतोय. बाई चिराग, तू जर फटके घेऊ शकतो तर माझ्याकडे तितका अनुभव आहे आणि तो अनुभव मी आज पणाला लावलाय. अगदी जमेची साथ मी तर म्हणेल या जोडीची मैदानात पाहायला मिळतेय. इथे आलेला षटकार बरंच काही सांगून जातोय. अगोदरचा षटक चिरागने गाजवलाय जरूर, परंतु आता या षटकात पारी जरा फिरली आहे, कारण आता समोर आहे बॅटर तो मात्र आतिश. जबरदस्त आपण पाहतोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. सामना जर आवडत असेल तर बॅटिंग एकदम सुपर फास्ट. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. व्हॉट अ प्रॉपर टायमिंग, व्हॉट अ बॅटिंग. आणखी एक षटकार पाहायला मिळतोय. दरम्यान मोहनजी दस, तुम्ही जसा पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली, मी तर म्हणेल अगदी गुल्लक मोहनजी दस यांची. काका पुतण्याची जोडी आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. हे मात्र विसरलं. एकीकडे काका आणि अगोदर पुतण्याने पहिलं षटक गाजवलंय. अफलातून बॅटिंग लाईन. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. आणखी एक मारला तर 1000. बाकीचं कॅल्सी तुमच्यापर्यंत आम्ही नंतर पोहोचू, काही हरकत नाहीये मोहनजी दस. अफलातून फटकेबाजी आहेत. तुम्ही आल्या आणि चांदई टीम मध्ये नवचैतन्य निर्माण झालं. अगदी एका षटकाचा खेळ संपला होता, त्याच्यानंतर तुम्ही मैदानात आलेत. आणखी एक चांगला फटका. व्हॉट अ बॅटिंग लाईन. अगदी पुढे बॉल. समोर मात्र तोच आतिश कोलंबे ज्याने पुन्हा एकदा लॉंग ऑन क्लिअर केलाय आणि येतोय त्याच्या बॅट मधून दर्जेदार सिक्सर. ठोक डीजे तू आता.
जमा झालं होतं. मुकेश आहेत बघा, मुकेशला देऊन टाका ते इथेच. मिनमिने साहेब आणि केतन भगत यांच्याकडून प्रत्येकी 500-500 रुपयांचं ते कॅश प्राइज होतं. मुकेशला ते सपोर्ट करा. थोडंसं मगाच्या सामन्यात ते राहून गेलं होतं, परंतु असो, आमचे स्कोरर मित्र तसे स्तुत्य आहेत. संकेत असतील काय आणि मयूर असतील काय, आणि त्याच्यात विकी बुंदाटे तर काय अख्खं मॅनेजमेंट आज त्यांनी हँडल केलंय. 3 दिवसात ते मॅनेजमेंट मध्ये नव्हते, परंतु आजच्या दिवसात फार चांगलं काम केलं. नियोजनाचा बादशाह एकच शब्द त्यांच्यासाठी. जाऊयात मॅच कडे. टार्गेट 80 धावसंख्येचं. जांताराचा पिंपळी आपण व्यासपीठाच्या बाजूला येऊन थांबायचंय. सागर कालन तर उपस्थित झालेत, परंतु बाकीचे प्लेयर काही दिसत नाही आहेत. सागरजी कालन आपण टीम ओके डन उपस्थित आहेत. जाऊयात मॅच कडे. रोमहर्षक मॅच आपल्या भेटीला आली आहे. गोलंदाज ऋतिक शंकर पारांगे अनुभवाची शिदोरी आहे. जर 4 षटकांमध्ये 2 षटके निष्फळ ठरू शकतात, तर अशा वेळी सुरुवात मात्र मी दमदार करेन, आणि याचं प्रात्यक्षिक उदाहरण पाहायला मिळतंय. बॉल पाठवा मैदानात. चला रेडी राहा जरा कमिटी मेंबर्स आता. आणि सुजल बहुतांशी तुम्ही आज स्टेजवरती दिसताय, परंतु आता फार मोठी संधी होती तुमच्यासाठी. 3 दिवस चांगली मेहनत घेतली, 4थ्या दिवसापर्यंत मेहनत चालू आहे. मनीषजी भगत आणि त्याच समवेत महेशजी राणे यांचं प्रत्येकी 100 आणि 200 म्हणजे ऐवाज झेल व्हॉलेंटियर साठी 300 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आज संधी गमावू नका तुम्ही. बॉल पाठवा मैदानात प्लीज. ऋतिकची गोलंदाजी आणि त्याच्यावरती पहिलाच षटकार शंकर पारांगेचा. अनुभव आहे खरं म्हणायला गेलं तर. ज्यांच्या विरोधात फटकेबाजी झाले ते निवेदित खेळाडू होते शंकर पारांगेच्या समवेत, परंतु इथे ऋतिक तो सुद्धा निवेदित खेळाडू पाहतोय, आणि त्याच्या गोलंदाजीवरती ऑन साइडला एक जबरदस्त मल्टी हिट पाहायला मिळालाय. सामना तप्त झालाय. पहिल्या दिवशी आपण पाहिलं होतं सामना 84 धावसंख्येपर्यंत पोहोचला होता. 85 धावसंख्येची गरज होती, आणि अशा परिस्थितीत मोहाचोडी नेरळ संघाला परतीचा प्रवास करायला भाग पडलं होतं. कलम टीमच्या विरोधात पंचांकडे अपील तंत्राचा वापर आहे. पंच मात्र या ठिकाणी तटस्थ आहेत. इथे मात्र कोणतीही धावफलकावरती येणार नाही. डॉट बॉलची संगता ऋतिकच्या माध्यमातून. चिंचोलीकर खरं म्हणायला गेलं तर खुश आहेत आज, कारण ज्यांना स्पर्धा जशी घडवायची असते तशी ती स्पर्धा घडते, आणि खरोखर औचित्य आहे स्पर्धांचं. आणखी एक डॉट बॉल आपण पाहतोय. समीकरण आता बदलत आहे. सुरुवात शंकर पारांगेने फार सुंदर केली होती. षटकाराची रणनीती आखून इथे डॉट बॉलची संगता आहे. 3 बॉल झाले. यस बेटा, वेअर युअर आईज. चांगला फटका यावेळी शंकरच्या बॅट मधून, आणि इथे मात्र मंगेश बॉल खाली परतावा लागेल शंकर पारांगेला. महत्वपूर्ण विकेट परतीच्या मार्गावरती, आणि ऋतिक साठी मोहनजी दास यांच्याकडून 200 रुपयांचं प्राइज. क्या बात है.
लावून बंदराला हो जबरदस्त सामना मित्रांनो आपल्या भेटीला आलाय. जानमान रीस संघ सुद्धा हार पत्करण्याच्या तयारीत नाहीये, कारण मध्ये मध्ये फटके घेण्याची वृत्ती पाहायला मिळते आणि त्याच्यातही 2 विकेट आपण पाहतोय. लांबी मात्र देता आली नाहीये आणि त्याच्या अनुषंगाने 2 झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेत. एक शंकर पारंगेचा आणि त्याच समवेत आपण पाहतोय अतिश या बॅटरचा, परंतु अजूनही या ठिकाणी पाहायला गेलं मनीष जे बाद झालेत. फिंगर झालाय आप आणि इथे परतावा लागेल मुकेशला. जबरदस्त मोठी विकेट, गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग, महत्वपूर्ण विकेट. आता तंबूच्या अस्त्राला सामन्यावरची खऱ्या अर्थाने पकड मजबूत केली आहे ती आता मी म्हणेल या सुरुवातीच्या दुसऱ्या षटकातच पहिल्या बॉलवरती जयशंकर चांदई टीमने. जाणताराचा पिंपळी टीम आपण व्यासपीठाच्या बाजूला चला. फटका सजवला जातोय परंतु इथे सिंगल जरूर येईल. बॅटरने अशोक सिंगल आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी यावेळी आपण पाहतोय चिरागच्या माध्यमातून. आपलातून आणि खरं सांगायला गेलं ना केदार सर, आज मैदानात चिरागची रील्स जरूर व्हायरल होईल, कारण इतकी चांगली बॅटिंग लाईन आणि मला वाटते केटीसीनी सोडली सुद्धा. तुम्ही पाहू शकता व्हिडिओ तर पडली त्याची, परंतु रील्स सुद्धा पडतील. आज सिंगल आली आहे, सिंगलच्या मदतीने काही होणार नाहीये, कारण इथे धावसंख्येला मोठमोठे फटके आणावे लागणार आहेत. 9 धावा धावफलकावरती. चिराग आपण पाहतोय फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र सिंगल कंप्लीट होईल. डबल साठी प्रयत्न चालू आहेत. डबल तर कंप्लीट झाली आणि या 2 धावींच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकतीये, जाऊन पोहोचते अद्याप पर्यंत 11 आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर.
म्हणजे जरा मॅच कडे कॉन्सन्ट्रेट करा आपण, कारण हे फार महत्वाचं आहे. इथे येतील या 4 धावा. 4 धावेंच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले आहे, जाऊन पोहोचले ते अद्यापर्यंत 26 या आकड्यावरती. 7 बॉल 54 ची गरज आहे. सामना औपचारिकतेच्या दृष्टीने आपण पाहतोय. 7 बॉल 54 ची आवश्यकता. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय वावलाली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच योगीजी कांबेरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आदरणीय योगीजी कांबेरे यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. तीन षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपला आणि टोटल मात्र पाहायला मिळते 26 या आकड्यावरती. आतिश गोलंदाजीला आहे. काय फटकेबाजी झाली होती आतिशच्या बॅट मधून सुद्धा. त्याच्यानंतर चिराग तर अगदी लाजवाब. औपचारिकता मैदानात पाहायला मिळते. 6 बॉल 54 ची गरज असताना इथे आलाय वाईड. चांगला फटका यावेळी पाहतोय आपण. बॉल थांबणार नाहीये. वन बाउंस चौकार. इथे आता मोठी फटके येऊन सुद्धा विजयाच्या समीप जाता येणार नाहीये, कारण ही मात्र आता कळून चुकलंय जर्मन रीस संघाला. कारण आतिश कोलंबे गोलंदाजीत इतकी मोठी चुकी करेल असं वाटत नाहीये. सामन्यावरची पकड मात्र या ठिकाणी मजबूत झाली आहे. सुशांतजी भगत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा मनस्वी स्वागत. हर्षल सरांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. आपलं सुद्धा स्वागत. आणि खरं म्हणायला गेलं तर ज्यांच्या आतुरतेने वाट पाहत आहेत ते व्यक्तिमत्व अजूनही 4थ्या दिवसात दाखल झालं नाहीत. या ठिकाणी मात्र आलाय डॉट. समीर सर तुमच्या कॉमेंट्रीचं सगळ्यात मोठं खुराक आलंय, मी असंच म्हणेल. आता या ठिकाणी येतोय षटकार. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. औपचारिकता शिल्लक आहे. सामन्यावरची पकड मजबूत केली आहे ते अद्यापपर्यंत आपण पाहतोय. या ठिकाणी श्री 11 जयशंकर चांदई टीमने लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग दिस मॅच.
चांगला फटका यावेळी शेवट घोड करतोय परंतु विजयापासून परावृत्त असेल. इथे मोठा सिक्सर जबरदस्त. थांबा डीजे तुम्हाला देतो संधी. आता या ठिकाणी जर्मन रीस संघ उपस्थित झाला. आपला मनस्वी एकदा दैदिप्यमान सोहळा तुमच्या माध्यमातून वेल प्लेड मुकेश. बाळलक थोडीशी परंतु एक चांगला प्रवास क्रिकेटचा तुमच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाला. मनस्वी स्वागत. आणि त्याच समवेत जाणता राजा पिंपलोली टीमचा कॅप्टन आणि त्याच समवेत चला श्री 11 जयशंकर चांदई टीम. तत्पूर्वी जाऊयात मान्यवरांच्या स्वागत सोहळ्याकडे. अर्थातच मी विनंती करेल